नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। त्यामध्ये आता रमा ही अक्षयने सांगितल्यामुळे कावेरीच्या घरी आलेली असते, पण आता कावेरीच्या घराला लॉक बघताच आता रमाला मोठा धक्का बसतो आणि शेजारी अक्षय आणि रमाचे पाऊल आता उमटून त्या घरासमोर लावलेले असतात आणि प्रेमाने त्या पावलावरती अलगद हात फिरवत रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। तेवढ्यात आता रमाला सीमाचा कॉल येतो। तेव्हा आता सीमा म्हणते की रमा कुठे आहे ग तू? तर रमा म्हणते की यांनी मला सांगितलं होतं ना अक्षय सरांनी की तू तुझ्या आईच्या घरी जा म्हणून मी आईच्या घरी आले, पण इथे आईच्या घराला लॉक आहे। आई आणि मावशी कुठेतरी फिरायला गेल्यात, तेव्हा मी येते पुन्हा। ते ऐकता सीमा म्हणते की थांब रमा, पुन्हा येऊ नकोस। रमा म्हणते का, काय झालं? तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघ, अक्षय आता पार्थाला आणि अभिजितला आणायला गेलाय, पण त्याची एका कॅफेमध्ये महत्त्वाची मीटिंगसुद्धा आहे। कदाचित त्याला यायला उशीर होईल, तेव्हा तू रमा तिकडे जा। रमा म्हणते की नाही नको, मी तिकडे जाऊन काय करू? रमा लगेचच म्हणते की मला काय कळणार तिथलं? सीमा म्हणते की अगं तुला काहीच करायचं नाहीये, फक्त तिथे क्लायंट येऊन थांबलेत, तू काहीही करायचं नाहीये, पण त्या क्लायंटला जाऊन सांगायचं की फक्त अक्षयला येण्यासाठी उशीर होणार आहे बस। सीमा म्हणते की अगं रमा, अक्षय फोनसुद्धा घरामध्येच विसरून गेला आणि त्या क्लायंटचे सारखे फोन येतात, तेव्हा आता आपल्यापैकी त्यांच्यासमोर कोणीच नाही, यामुळे कसं वाटेल रमा? असे आता सीमा रमाला समजावते। तेव्हा आता रमा जाण्यासाठी तयार झालेली असते। त्यामुळे आता सीमा ही रमाचे आभार मानते, तर रमा ही फोन ठेवत डोळ्यातील पाणी पुसते आणि आता रमा त्या हॉटेलमध्ये येते आणि रिसेप्शनिस्टला नमस्कार करत म्हणते की नमस्कार, इथे कोणी मिस्टर पंकीन आलेत का? तेव्हा ती रिसेप्शनिस्ट म्हणते की ताबडतोब मी चेक करते मॅडम, पण तुम्ही अगोदर तुमचं नाव आणि बर्थडे तिथे लिहा। तेव्हा आता रमा म्हणते की बर्थडे कशाला? तेव्हा आता रिसेप्शनिस्ट म्हणते की इथे जे कोणी येतंय ना त्याला त्याचं नाव आणि बर्थडे लिहावंच लागतं मॅडम। आणि रमा तिचे नाव आणि बर्थडे लिहिताच ती रिसेप्शनिस्ट म्हणते की वाव, म्हणजे आज 8 तारीख तुमचा बर्थडे आहे, आणि आता हॅपी बर्थडे असे म्हणत ती रिसेप्शनिस्ट रमाला कॉंग्रॅट्स करते आणि लगेचच रिसेप्शनिस्ट वेटरला बोलावून रमाला आतमध्ये नेण्यासाठी सांगतात। गुड आफ्टरनून मॅम असे म्हणत वेटर आता रमाला आतमध्ये घेऊन जातो आणि आता वेटर हा आता रमाला टेबलवर बसवतो आणि म्हणतो की काय पाहिजे मॅम? तर रमा म्हणते की मी फक्त मिस्टर बंकिंगला भेटायला आली। इकडे आता रमा ही त्या मिस्टर बंकिंग येण्याची वाट बघत असते आणि तेवढ्यात मिस्टर बंकिंग आता दरवाजा उघडून म्हाताऱ्याच्या वेशात दाढी मिशा लावून कोट घालून काठी टेकत टेकत रमासमोर येतात। तेव्हा आता काठी टेकत टेकत रमासमोर येताच मिस्टर बंकिंग म्हणतात की मिस्टर अक्षय मुकादम कुठे आहेत? तर रमा तो आवाज ऐकून त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की हो, मी रमा अक्षय मुकादम, त्यांना यायला थोडासा उशीर होणार आहे। तेव्हा आता रमा त्यांना म्हणते की मी रमा। तर ते मिस्टर बंकिंग म्हणतात की ओ मिस्टर कोमा। तर लगेचच रमा म्हणते की नाही रमा त्यानंतर आता गालाला हात लावत मिस्टर बंकिंग म्हणतात की ओ रोमा। तर रमा मान हलवते, रोमा तर रोमा। तेव्हा आता ते मिस्टर बंकिंग म्हणतात की अक्षय मुकादम कुठे? रमा म्हणते त्यांना यायला थोडा उशीर होणार आहे, तुम्ही बसा ना। तेव्हा आता मिस्टर बंकिंग म्हणतात की त्यांना तर यायला कधीच उशीर होत नाही, वेळेचे पक्के आहेत ते। तर रमा म्हणते की हो, पण ते एका कामात जरा अडकले ना, म्हणून जरा उशीर होणार आहे, तुम्ही बसा ना। तेवढ्यात आता वेटर हा रमासमोर केक घेऊन येतो आणि टेबलवर ठेवतो, तर तो केक बघून लगेचच मिस्टर बंकिंग म्हणतात की ओ यंग लेडी, युअर बर्थडे। आणि लगेचच मिस्टर बंकिंग त्यांचे थरथरते हात रमासमोर धरतात आणि हॅपी बर्थडेचे विश करतात। आता मिस्टर बंकिंग रमाचा हात सोडायला तयारच नसतात। बंकिंग म्हणतात की ओ यंग लेडी, कटिंग द केक। तर रमा म्हणते हात सोडाल का? पटकन अक्षय हात सोडतो आणि आता चाकू हातात घेतो आणि आता लगेच थरथरते हात आणि आता मिस्टर बंकिंग त्याचे हात आणि तो चाकू घेऊन रमाचा हात धरतात आणि थरथरत्या हाताने केक कट करू लागतात। तेव्हा आता केकचा एक पीस हातात घेत आता मिस्टर बंकिंग तो केक थरथरत्या हाताने रमासमोर धरतात आणि हात इकडे तिकडे आता हलत असतो। तर रमा त्या केकचा पीस आपल्या हातात घेऊन तोंडात घालते। तर आता मिस्टर बंकिंग म्हणतात की ओ माझी बायकोसुद्धा तुमच्यासारखी दिसते, माय वाईफ। इंग्लिशमध्ये बोलत मिस्टर बंकिंग म्हणतात की आर यू मॅरिड? तर रमा काही बोलत नसते, तेव्हा अक्षय म्हणतो की ओ आय गॉट यू आर मॅरिड। त्यानंतर मिस्टर बंकिंग म्हणतात की व्हेर इज अक्षय मुकादम? तर रमा म्हणते की ते येतच असतील, वाटेत असतील।
त्यानंतर आता मिस्टर बंकिंग म्हणतात की अक्षय मुकादमांचा विवाह झालाय का? तर आता रमा काहीच बोलत नसते. तर मिस्टर बंकिंग म्हणतात की हो, चांगल्या गोष्टींची त्याला पारख नाही, त्याची नजर तुमच्यावर नाही पडली का? तर रमा मिस्टर बंकिंगकडे बघते. तेव्हा आता मिस्टर बंकिंग म्हणतात की तुमच्यासारखी छान मुलगी त्यांच्या घरी आहे, तरीसुद्धा त्यांची नजर तुमच्यावर गेली नाही. व्हेरी बॅड. रमा म्हणते की हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मी त्यांच्या घरी काम करते, तेव्हा असं काहीच नाही आहे. तेव्हा रमा म्हणते की अहो असंच काहीच नाही आहे. तर मिस्टर बंकिंग म्हणतात की वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी तुम्हाला असं कामाला लावलं? तर रमा म्हणते असं काहीच नाही आहे. तर मिस्टर बंकिंग म्हणतात की असंच आहे. तर आता मिस्टर बंकिंग म्हणतात की खूप वाईट माणूस दिसतोय आणि मी चाललोय. तर रमा म्हणते की एक मिनिट, तुमचं काय चाललंय? त्यांच्याबद्दल मी वाईट नाही ऐकून घेऊ शकत. आणि आता इकडे रमाला अक्षयबद्दल वाईट बोलल्यामुळे राग आलेला असतो, हे अक्षयने हेरलेले असते. इकडे आता सीमा ही गणपती बाप्पासमोर हात जोडून अभि, रमाकांत काका येतात की नाही याची वाटच बघत असते. तर दरवाजातून पिशव्या घेऊन अभिजित, आनंद हा रमाकांत काका आणि अर्थासोबत तिथे येतो. तेव्हा आता सीमा ही अभिजित समोर येते आणि अर्थाच्या आता डोक्यावरून हात फिरवते. त्यानंतर डोळ्यात पाणी येत सीमा हात जोडून म्हणते की सांग, का घर सोडून गेला होतात आणि आम्ही कुठे कमी पडलो? काय चूक झाली आमच्याकडून? तर आता अभिजित सीमाची माफी मागतो. आभ्या म्हणतो की सॉरी मोठी आई. सीमा म्हणते की अभि, तुला सुद्धा मी काय कमी केले? जसा अक्षय आणि आनंद माझ्यासाठी आहे, तसाच तू आहे माझ्यासाठी. आभ्याचा चेहरा हातात पकडत सीमा म्हणते की अरे, तुम्हाला मोठी आई म्हणतोस ना, मग तुम्हाला सोडून का गेलास? दे ना आता माझ्या प्रश्नाचं उत्तर. तेव्हा आता आनंद सीमाला शांत राहण्यासाठी सांगतो. आनंद म्हणतो की हे बघ आई, बऱ्याच प्रयत्नानंतर मी त्यांना इथे आणलंय, ते परत जातील. तर सीमा म्हणते की असं काहीच होणार नाही. पुन्हा आता अभि मोठी आई म्हणजे सीमाची माफी मागतो आणि म्हणतो की मोठी आई, मी काय करणार होतो इथे? मला खूप जड झालं होतं. आभ्या म्हणतो की मोठी आई, या घरात माझ्यासोबत काय घडतंय याची कल्पना नाही आहे तुला. मला या घरात खूप त्रास होतोय. तर सीमा म्हणते त्रास होतो? तेव्हा आता सीमा म्हणते की काय भाऊजी, आणि तुम्ही सुद्धा का? मला तुम्ही सख्खी बहीण मानता ना? तेव्हा आता सीमा म्हणते की तुम्ही माझ्यावर भावाची माया केली ना, तेव्हा या घरात तुम्हाला काय चालतं, काय चालत नाही, काय खुपतं ते मला एका शब्दाने देखील सांगायला नको का? सीमा म्हणते की यातून आपण काहीतरी मार्ग काढला असता का? लगेच असं घर सोडून जायचं असतं का? रमाकांत म्हणतो की मी आत्तापर्यंत तुमच्याकडे कधीच तक्रार केली नाही, पण आज माझ्या अभिबद्दल जे होतंय ना, ते मला सहन झालं नाही. सीमा म्हणते की नाही, आता मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. तर आनंद म्हणतो की आई, त्यांना जरा वेळ आत बसू दे आणि शांत होऊ दे ना जरा. आणि आता लगेचच आनंद म्हणतो की आई, थोडं शांत होऊ दे त्यांना. तर सीमा म्हणते की थांब, मी भाकर तुकडा आणते दृष्ट काढायला. तेवढ्यात सीमा ही बाहेर बघू लागते आणि आनंदला म्हणते की अरे, अक्षय कुठे? अक्षय आला होता ना यांना तुझ्यासोबत आणायला. तेव्हा आता आनंद म्हणतो की आई, त्याला जरा एक महत्त्वाचं काम होतं तेव्हा तो तिकडे गेला. इकडे आता मिस्टर बंकिंग हे अक्षय येण्याची वाट बघत असतात आणि रमाला म्हणतात की कुठे अक्षय मुकादम? मिस्टर बंकिंग म्हणतात की आता एवढी वाट बघायची त्यांची काहीच गरज नाही. तेव्हा आता रमा म्हणते की आहे, कारण तुमच्यापेक्षा मी त्यांना जास्त ओळखते. रमा म्हणते की ते कधीच भेदभाव करत नाही, माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत आणि त्यांच्यामध्ये खूप माणुसकी आहे. सगळ्यांसोबत ते छान वागतात, स्त्रियांचा ते आदर करतात आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक माणसांना तुम्ही विचारा ते कसे आहेत ते. तेव्हा ते ऐकून अक्षय म्हणजे मिस्टर बंकिंग खूप खुश झालेले असतात. मिस्टर बंकिंग म्हणतात की कसला आलाय असा बॉस? तर रमा म्हणते की तुम्ही त्यांच्याबद्दल असं काही बोलू नका, प्लीज शांत बसा. तर आता मिस्टर बंकिंग म्हणतात की ओ मानलं, आणि म्युझिक, आय लव म्युझिक, यंग लेडी कमॉन. आणि आता मिस्टर बंकिंग उठून आता रमासोबत डान्स करण्यासाठी तयार झालेले असतात. तर आता अक्षय म्हणजे मिस्टर बंकिंग म्हणतात की यंग लेडी, यू आर व्हेरी इनोसंट, आणि चला आपण डान्स करूयात. त्यानंतर आता मिस्टर बंकिंग म्हणतात की अहो, पाण्यामध्ये असणाऱ्या मच्छीला सुद्धा वाटतं की आपण पाण्यात आहो, खुश आहोत, आणि पाण्याला सुद्धा वाटतं की मछली या आपल्या पाण्यात म्हणजे आपल्यामध्ये आहे. दोघेही खूप सुंदर असे विचार करून एकत्र राहत असतात. कमॉन यंग लेडी. आणि लगेचच आता पुन्हा रमाच्या गालाला हात लावत कमॉन यंग लेडी, डान्स विथ मी असे म्हणत आता मिस्टर बंकिंग रमाला डान्स करण्यासाठी आग्रह करतात. इकडे आता अभिजित सीमाला सांगू लागतो की खरं तर अक्षय आमच्याशी बोलायला आला होता,
पण तेव्हा आता सीमा म्हणते, काय बोलला अक्षय? तर आता अभिच्या डोळ्यासमोर अक्षय आपल्याला कसा न्यायला आला होता हे आठवतं. अक्षय आता अभिजित आणि रमाकांत काकांना न्यायला आला होता. तेव्हा आता कोणीच अक्षयसोबत बोलत नसते. तेव्हा अक्षय त्यांना सांगतो की काका, अरे अभि, काय झालं, बोला ना तुम्ही माझ्यासोबत. तेव्हा आता रमाकांत काका अक्षयला म्हणतात की अक्षय, आजपर्यंत आम्ही त्या घरामध्ये आडगळीच्या सामानासारखंच राहत आलोय. तिथे कधीच माझी आता कोणी विचारही केला नाही आणि कायम माझी फसवणूक होत राहिली. तेव्हा अशा या घरामध्ये आता मी नाही राहू शकत, असे रमाकांत काकांनी अक्षयला सांगितलेले असते. रमाकांत काकांनी म्हटलेले असते की त्या घरामध्ये मी कित्येक पावसाळे उन्हाळे बघितले, पण मला माझ्या मनाप्रमाणे नाही जगता आलं त्या घरात. पण आता माझ्या मुलाला देखील त्याच्या मनाप्रमाणे जगता आलं पाहिजे ना, आणि त्यासाठी आम्ही इकडे आलो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की एवढ्या गोष्टीने काय घर सोडून यायचं असतं का? तर मला हे घरी सांगितलं असतं तर आपण हे घरीच डिस्कस केलं असतं, घरी नसतं का डिस्कस करता आलं? माझ्याशी बोलण्याचा तेवढा हक्क आहे ना, तुम्ही माझ्याशी बोलला असता, त्यातून आपण काहीतरी मार्ग काढला असता, असे आता अक्षय रमाकांत काकांना बोलतो. अक्षय म्हणतो की चला घरी. तर हात करत रमाकांत काका म्हणतात की अक्षय, ते आता शक्य नाही. अक्षय म्हणतो की काका, अरे तू सुद्धा अभिसारखा का वागतोयस? तेव्हा आता अभिकडे येत अक्षय म्हणतो की अरे अभ्या, तू तरी ऐक आणि घरी चल. तर अभि यायला तयार नसतो. तेव्हा आता अक्षय अभि आणि रमाकांत काकासमोर हात जोडतो आणि म्हणतो की आता तरी घरी चला. अक्षय म्हणतो की माझं जर काही चुकलं असलं तर मला माफ करा, मी काही चुकीचा वागलोय का तुमच्याशी? हात जोडत अक्षय म्हणतो की माझ्यामुळे तुम्ही नाराज झालात का आणि माझ्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला का? अक्षय म्हणतो की मागच्या 2 वर्षात माझ्याकडून काही चूक झाली असेल, मी तुमच्यासोबत चुकीचा वागला असेल तर प्लीज मला तुम्ही माफ करा. अक्षय म्हणतो की तुम्हाला जर त्या घरात त्रास होत असेल तर तो माझ्यामुळे नाही, तर हे सगळं जे घडतंय ना त्या शशिकांत मुकादमामुळे घडतंय. हे सगळं तुमच्या आईमुळे आणि शशिकांत मुकादमामुळे होतंय. तेच घरात काहीही निर्णय घेतात आणि मग घरामध्ये वादावादी होतात. अक्षय म्हणतो की माझ्यासाठी तुम्ही घरातल्या सारखेच आहात आणि माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. अक्षय म्हणतो की एवढंच काय, तर माझ्यासमोर जर कोणी मला येऊन सांगितलं ना, माझ्यासमोर पत्ता जरी ठेवला तरी मी सांगेन की माझा अगोदर विचार करू नका बाबा, तुम्ही अगोदर आनंददादा अभि यांचा विचार करा, आद्याचा विचार करा आणि मग नंतर माझा जमला तर विचार करा, असे मी सांगेन, असे अक्षय त्यांना सांगतो. अक्षय म्हणतो की उद्या जर काही गरज लागली तर कुठे जायचं असेल, कुठे कपडे घ्यायचे असेल, खरेदी करायची असेल, तर अगोदर तुम्ही तुमचा विचार करा, असे मी सगळ्यांना सांगेन. तेव्हा अभिजित म्हणतो की अक्षय, तुला काही समजत नाही आणि कळतही नाही. खरं तर लगेचच अभि बोलणार तेवढ्यात रमाकांत काका अभि असे म्हणत अभ्याला गप्प करतो. आणि आता इकडे अक्षय सुद्धा घरी आलेला असतो. तेव्हा आता लगेचच अभ्या आणि रमाकांत काका इकडे सीमासमोर बसलेले असतात. तर आता लगेचच अभ्या म्हणतो की अक्षय आणि रेवाचं जर लग्न झालं तर माझं काय? तर सीमा म्हणते की नाही होणार, अक्षय आणि रेवाचं कधीच लग्न होणार नाही. इकडे आता मिस्टर बंकिंग हे रमासमोर बसलेले असतात. तर रमा आता मिस्टर बंकिंगच्या दाढीवरती, मानेवरती तीळ तर हातात अक्षयचे घड्याळ बघते आणि मिस्टर बंकिंग हे अक्षयच असल्याचे आता रमाच्या लक्षात आलेलं असतं. इकडे आब्या म्हणतो की पुढच्या 1 महिन्यात जर अक्षय आणि रेवाचं लग्न झालं तर काय करायचं? तर सीमा म्हणते की नाही होणार असं, कारण कदाचित पुढच्या 1 महिन्यात अक्षयची स्मृती देखील परत येऊ शकते. ते ऐकताच आता अभ्या आणि रमाकांतला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता रमाने अक्षयला ओळखलेलं असतं आणि आता लगेचच रमा अक्षयला ओळखून अक्षय म्हणजे मिस्टर बंकिंगच्या बोटावर जोराने पाय मारते आणि लगेच अक्षय आता रमाकडे बघतो. तर रमाने अक्षयला ओळखलेले असते आणि अक्षयने आज आपला बड्डे साजरा करण्यासाठी हे सगळं केल्याचे रमाच्या लक्षात येऊन रमा ही मोगरा झालेली असते. तर आता अक्षय त्याची ओळख रमाला सांगून रमाला कसे पुन्हा रमाचा होतो आणि आता अक्षय रेवाला कसे आब्याच्या गळ्यात बांधतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.